हा तिला आणणार होतो, पण झालं असं की लग्नानंतरचा पहिलाच दिवाळ सण आहे ना. सो घरी सुद्धा मोठा कार्यक्रम होता. सो त्याची तयारी, त्या सगळ्याची जबाबदारी तिच्यावर होती. सो तिला नाही आणता आलं. ओके सर. गुरुजी चला. हा चला, वेदराव आचमन करा. 3 वेळेला पाणी प्यायचं, 4थ्या वेळेला सोडायचं. नमस्कारान् समर्पयामि. हा सौरभ, हे घ्या. गुरुजी कळलं मला, द्या. अरे तुळशीला घालायचं होतं ते पाणी, प्यालास कुठे तू? सौरभ, मी तुला किती वेळा सांगितलं, आधी पूर्ण ऐकत जा, मग कृती करत जा ना. असं करायचं होतं. गुरुजी एक काम करा, तुम्ही अजून पाणी द्या, मी तुळशीला नेऊन उठतो. चल आपण पुढची पूजा सुरू करूया. हा चला. हॅलो. हॅलो मदर, तू टेन्शन घेऊ नकोस. इथे लक्ष्मी पूजन एकदम व्यवस्थित सुरू आहे आणि माझं नीट लक्ष आहे. तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना इथे, लक्ष देईन मी. तुला विचारलंय कोणी तिथे काय सुरू आहे? नाही, मी फक्त सांगितलं. समोरची व्यक्ती काय बोलते ते नीट ऐकावं, समजून घ्यावं आणि मग बोलावं रे. हा, महत्वाचं बोलते, नीट ऐक. तुझं आता तिकडे ऑफिसमध्ये काही काम नाहीये ना? नसेलच म्हणा. तू एक काम कर, लगेच निघ आणि वाड्यावर ये. तुला खूप महत्वाचं काम करायचंय. नीट ऐक. ओके. हा, कळलं ना नीट मी काय सांगितलं ते? आता ताबडतोब निघ आणि ये इकडे. ओके, बाय. अगं हात झोंबेल, ठेव ते इथे. आहे जाऊया आता. आपण ऋषीला शोधायला जाऊया. हो जाऊया. ऋषीला शोधूया, सापडेल तो. जाऊया ना आपण ऋषीला शोधायला. हो आई, जाऊया आपण. जाऊ. मग आत्ता जाऊया. आत्ता जाऊया, मग ऋषी भेटेल आपल्याला. काही आत्ता नको, आता जेवण बनवून जेवूया की नाही आपण? हा, आणि तसे वेद गेलाय शोधायला. नको, हे नंतर. अगं. हे नको आत्ता. आई आपण थांब. ऋषीला शोधूया. ऋषीला शोधायला जाऊया आपण आत्ता. आई मला